पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। माळवाडी स्मशानभूमी शेजारील ओढ्यातून जाणारी पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे। मात्र याहूनही गंभीर बाब म्हणजे याच ओढ्यातील ड्रेनेजचं दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। ओढ्याची पातळी वाढली की ड्रेनेजचं घाण पाणी जलवाहिनीत शिरत असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी घटनास्थळी पाहणी केली। यावेळी ही अत्यंत गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली। एकीकडे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महापालिका आणि लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ही गळती थांबवावी आणि दूषित पाणी पुरवठा रोखावा अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान तातडीने कारवाई न झाल्यास ड्रेनेजचं घाण पाणी बाटल्यांमध्ये भरून अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशाराही अमोल तुपे यांनी दिला आहे। आता प्रश्न एकच, प्रशासन जागं होणार का आणि नागरिकांना स्वच्छ पाणी कधी मिळणार? स्मशानभूमी हडपसर या येथे एक नाला आहे। त्या नाल्यामध्ये एक जलवाहिनी गेलेली आहे। त्या जलवाहिनीतनं हजारो लिटर लाखो लिटर पाणी रोज वायाला जात आहे आणि जर त्या नाल्याचं पाणी जर वाढलं ते वर आलं तर त्या जलवाहिनीमधनं जाऊन ते माळवाडीला जी जलवाहिनी गेलेली आहे ते सगळं ड्रेनेजचं मैला पाणी सगळं त्या जलवाहिनीमध्ये जाऊन माळवाडी येथील जे लोक आहेत त्या लोकांना ते जलवाहिनी मधनं पाणी ड्रेनेजचं जात आहे आणि ते आरोग्याला मोठ्या प्रमाणात घातक आहे आणि ते पाणी पिल्यानंतर जे लोक आजारी पडतात आणि ह्याच्याकडे महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। येत्या काही काळामध्ये आम्ही हेच पाणी घेऊन महानगरपालिकेचे जे कोण पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत त्यांना हे पाणी आम्ही पिण्याकरता देणार आहे। कारण लोकांच्या आरोग्याशी खेळताना त्यांना थोडी सुद्धा लाज शरम काही वाटत नाही। अधिकारी फक्त एसीच्या ऑफिसमध्ये बसून फक्त भ्रष्टाचार एवढाच करत आहे। लोकांच्या हिताचं त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही। आता येथील अनेक नागरिकांनी आमच्याकडे याची तक्रार केली होती आणि प्रत्यक्ष येऊन आम्हाला दाखवलं। हे आपण जर पाहत असाल तर इथं पहा, इथं मोठ्या प्रमाणामध्ये लाखो लिटर पाणी वायाला चाललंय। एक बाजूला पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे। अनेक गावामध्ये जर काही जागी पाणी टँकर आणायला लागत आहे। हे सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे। असं असताना महानगरपालिकेचे जे कोण पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत ते दुर्लक्ष करत आहेत। या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सहाय्यक आयुक्त खंदारे साहेब यांच्या सुद्धा हे गोष्ट निदर्शनात आणू इच्छितो। त्यांनी लवकरात लवकर याची जर दुरुस्ती केली नाही तर आम्ही आता शांत बसणार नाही। सर्व लोकांना घेऊन ह्याच ड्रेनेजचं पाणी या अधिकाऱ्यांना पाजल्याशिवाय आम्ही राहणार नाही। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।